नमस्कार. मी श्रीपाद कुलकर्णी. आजकाल आपण बघतोय, की आता अमेरिका-इराणचं जे युद्ध चालू आहे, त्याच्यामुळे पूर्ण जगाला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. आपण आपल्या भारत देशाचा जरी विचार केला, तर आपल्या भारतामध्ये सुद्धा बरेच जण घाबरलेले आहेत. जसं आपण बघतोय, एल-पी-जी गॅसचा तुटवडा, एल-पी-जी गॅसचे भाव वाढलेले आहेत ₹60 नी. पेट्रोल 2 का ₹2.5 वाढलेलं आहे. डिझेलचे भावही वाढलेले आहेत. त्यामुळे महागाई वाढत चाललेली आहे. ऑब्व्हियसली हे युद्ध कधी थांबेल? असं सगळ्यांच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह आहे. मग महागाई वाढली म्हणजेच थोडक्यात इन्फ्लेशन वाढल्यानंतर जे आपल्या भारतीयांचे पारंपरिक इन्व्हेस्टमेंट टूल्स आहेत. एक्झाम्पल बँकेत एफ-डी ठेवणे, पोस्टामध्ये आर-डी करणे, बँकेमध्ये किंवा एल-आय-सीमध्ये गुंतवणूक. हे सर्व आपल्या महागाईमुळे, इन्फ्लेशनमुळं जे काही आपल्याला रिटर्न मिळतील, त्यामध्ये ते निगेटिव्ह फॅक्टर तयार करतात. मग गुंतवणूक करावी तर कुठं? हा सगळ्यांच्या मनात असलेला प्रश्न. आपण दुसऱ्या अँगलमध्ये स्टॉक मार्केटचा जर विचार केला, स्टॉक मार्केटची पण परिस्थिती काय ठीक नाहीये. रोज मार्केट कोसळतंय. गुंतवणूकदारांचे रोज पेपरमध्ये वाचतो आपण 2,00,000 कोटी, 3,00,000 कोटी नुकसान झालेलं आहे. पण हे सर्व जे नुकसान होत आहे, ज्यांनी प्रॉफिट किंवा लॉस बुक केला त्यांच्यासाठी ॲप्लिकेबल आहे. बाकीच्यांसाठी फक्त हे ऑन पेपर लॉसेस असतात. मला एक सांगा, युद्ध थांबणार आहे का नाही? कधीतरी युद्ध थांबेल का नाही? मग युद्ध थांबल्यानंतर जर आज आपण पूर्ण जगाची परिस्थिती बघितली, तर आपला भारत देश एकमेव असा देश आहे, की तो 6% 6 ते 7% पर्यंत जी-डी-पी ग्रोथ दाखवतो. इतर ठिकाणी तसं नाहीये. नंबर 1. दुसरा एका अँगलनी विचार केला कोविडच्या काळात. कोविडच्या काळात मला वाटतं 2 का 3 महिन्यात मार्केट 52% पडलं होतं आणि नंतर जे काही रिकव्हरी झालं ते तुमच्या डोळ्यासमोरच आहे. 7,500 पर्यंत मार्केट आलं होतं आणि ते वाढत वाढत जाऊन नॉनस्टॉप 26,000 पर्यंत गेलं. मग आता सुद्धा मार्केट थांबल्यानंतर युद्ध थांबल्यानंतर मार्केट वरच जाणार आहे. मार्केट कंटिन्यू कधीच वर जात नाही. वर खाली, वर खाली या अशा पद्धतीनेच म्हणजे वर जात असतं. येणारा भविष्यकाळ शेअर मार्केटसाठी खूप चांगला आहे. मग शेअर मार्केटमध्ये आत्ता गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल किंवा आत्ता पडत्या काळात सुद्धा शेअर मार्केटमधनं पैसे कमवता येतात. त्यासाठी तुम्हाला फंडामेंटल आणि टेक्निकल एनालिसिस करता आलं पाहिजे. आता स्टॉक मार्केटमध्ये आपण 2 प्रकारे काम करू शकतो. एक इंट्राडे ट्रेडिंग आणि दुसरं इन्व्हेस्टमेंट. इंट्राडे ट्रेडिंगसाठी तुम्हाला टेक्निकल एनालिसिसच्या नॉलेजची गरज आहे आणि इन्व्हेस्टमेंटसाठी फंडामेंटल एनालिसिसची. म्हणजे तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग करायचं असेल म्हणजेच डे टू डे ट्रेडिंग करायचं असेल, त्यामध्ये तुम्ही पडत्या मार्केटमध्ये सुद्धा पैसे कमवू शकता. वाढत्या मार्केटमध्येही पैसे कमवू शकता आणि ते हे सर्व डे टू डे बेसिसवर असतं. त्यासाठी अल्पमात्र भांडवलाची गरज असते. आणि लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणाल तर तुमच्या मनात प्रश्न की योग्य स्टॉक कसे निवडायचं? हे आपल्याला फंडामेंटल एनालिसिसद्वारे समजतं. म्हणजे आज तुम्ही जर पाहिलं कोविडमध्ये
अख्खं जग बंद असताना शेअर मार्केट मात्र चालू होतं. दुसरी गोष्ट, शेअर मार्केटकडे आपण एक बिझनेस म्हणून बघायचं, ना की कुणाच्या सांगण्यानुसार आपण त्यामध्ये सट्टा करायचा, इन्व्हेस्टमेंट करायचं म्हणजे एक दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं ट्रेडिंग करणं किंवा इन्व्हेस्टमेंट करणं मी त्याला सट्टा म्हणेन. त्यासाठी तुम्ही स्वतः शिकून घ्या. शिक्षण कधी वाया जात नाही. तुम्ही शिकून घ्या आणि आत्ता मार्केटमध्ये जी पडझड चालू आहे, ज्यांना नॉलेज आहे ते अपॉर्च्युनिटीमध्ये घेतात आणि ज्यांना नॉलेज नाही ते पॅनिक सिच्युएशनमध्ये जातात. ज्यांना नॉलेज नसतं ते टॉपला गुंतवणूक करतात. ज्यांना नॉलेज असतं टॉपला ते प्रॉफिट बुक करतात आणि आता पडत्या काळात ते इन्व्हेस्टमेंट करतात. पण इन्व्हेस्टमेंट करण्याच्या पण पद्धती आहेत. ते तुम्हाला क्लास म्हणजे टेक्निकल किंवा फंडामेंटल अनालिसिस शिकवतो. तर रेणुका ट्रेडर्स ही स्टॉक मार्केटमध्ये ऑनलाईन क्लासेस घेते. पूर्ण 1 महिन्याचा कोर्स आहे. या कोर्समध्ये आम्ही पूर्णपणे टेक्निकल अनालिसिसचं बेसिक टू ॲडव्हान्स आणि फंडामेंटल अनालिसिस असं एक 3 आठवड्याचा कोर्स आहे. तर या कोर्स कंप्लीट झाल्यानंतर सुद्धा रेणुका ट्रेडर्स दररोज स्टुडंट बरोबर लाईव्ह राहून थेरी कन्सेप्ट प्रॅक्टिकली कसे शिकायचे, कसे यूज करायचे हे तुम्हाला लाईफ टाईम शिकवलं जाईल. म्हणजे नुसतं कोर्स शिकून माझा संबंध संपला असं होणार नाही. तर तुम्हाला लाईफ टाईम लाईव्ह ची सुविधा उपभोगता येईल. तर माझं असं सजेशन आहे किंवा रिक्वेस्ट आहे, जास्तीत जास्त आपल्या भारतीयांनी शेअर मार्केटचं हे नॉलेज घ्यावं आणि आपला भविष्यकाळ तुकळ करावा, सुनिश्चित करावा. धन्यवाद.